कधी तुम्हाला असं वाटलंय का, की आपण इतकं धावपळीत अडकून गेलोय, की आपलेच आपल्यापासून लांब गेलेत? ॲक्चुअली कधी-कधी आपण घरात असतो, पण प्रेझेंट नसतो. काम, फोन, डेडलाईन्स, रील्स, मीटिंग्स, टास्क सगळं काही इतकं जास्त होतं, की आपण आपल्या लोकांसोबत राहूनही राहतच नाहीत. माझ्यासाठी लोकं म्हणजे ना फक्त माणसं नाहीत. त्यामध्ये माझा डॉग सुद्धा येतो. म्हणजेच माझा माशी. आणि तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. खूप खूप जास्त स्पेशल आहे. तो माझ्यासोबत रोज असतो, रोज. मी जेव्हा रडते, तेव्हा तो माझ्या बाजूला असतो. माझ्या जवळ असतो. मी जेव्हा खुश असते, तेव्हा सुद्धा तो पण वॅक करतो. म्हणजे त्याला कळतंय की आपला माणूस पण खुश आहे. बट आय रिअलाइज्ड मी त्याला कधीच एक न्यू एक्सपिरियन्स दिलाच नव्हता. मी कधी त्याला असा वेळ दिला नाही जिथे मी फक्त त्याच्यासोबत आहे, फक्त त्याच्यासोबत. लाईक फॉर एक्झाम्पल ना फोन, ना कॉल्स, ना काही. फक्त तो आणि मी. आणि हे रिअलायझेशन ना काही मोठ्या मुमेंट्स मध्ये नाही आलं. ऍक्च्युली काय झालं माहितीये, एक दिवस अचानक असंच घरात बसली होती मी आणि बघते तर काय, तो माझ्या पायाजवळ झोपलाय, शांत, चूप. आणि त्याच्या डोळ्यात ना दिसून येत होतं की त्याला ना सवय झाली आहे एकटं राहायची. त्या दिवशी मी ठरवलं की आता बस, लेट मी पॉज माय ऑल रुटीन अँड गिव्ह हिम अ डे, जिथे म्हणजे अ डे जस्ट फॉर हिम, जस्ट फॉर हिम, जिथे फक्त तो आणि मी. सो मी त्याच्या गळ्यात त्याचा पट्टा बांधला आणि त्याचा हॅपीनेस लिटरली थांबतच नव्हता. जणू त्याला वाटत होतं की आज काहीतरी त्याच्या आयुष्यात खास होतं. तो उड्या मारत होता, शेपटी वॅक करत होता, गाडीत बसल्यावर तर मस्त हवा खात बसला होता. खिडकीतून बाहेर पाहताना त्याच्या चेहऱ्यावर एकदम प्युअर जॉय होता. तो खूप खुश होता, कारण खूप दिवसानंतर तो कुठेतरी बाहेर जात होता. हर्षल, इथे बघ. बट when we reached the beach, तेव्हा अचानक सगळं थांबलं. एकदम शांत, एकदम शांत. त्याचा म्हणजे ज्याचं मन असं एकदम पूर्ण एक्साइटमेंटनी भरलंय, तो एकदम गप्प झाला, एकदम शांत. लाईक त्याच्या आयुष्यात सगळं सगळं एकदम असं स्टॉप झालंय, सगळं असं पॉज झालंय, असं झालं होतं. त्या लाटांचा आवाज, वाळूचा फील, दूरवर पसरलेलं समुद्र, त्याच्यासाठी ना सगळंच नवीन होतं. आणि ऍक्च्युली ना त्या नवीनपणाच्या एक्साइटमेंट पेक्षा ना काय दिसत होतं माहितीये, माझा गोंधळलेला माशी. तो एवढा कन्फ्यूज कधीच नव्हता, कधीच नाही. तो लाईक तो लिटरली इकडे तिकडे बघत राहिला, काहीच करत नव्हता, काहीच नाही. फक्त बघत होता की ऑब्झर्व कर, आणि ऑब्झर्व करत होता की तो कुठे आहे, काय करतोय. आणि ते बघून ना मी पण थोडीशी शॉक झाली. पण ना घरातून निघताना आय थॉट ही विल गो क्रेझी विथ जॉय, कारण गाडीतच तो एवढा एक्सायटेड होता बाहेर जातोय म्हणून. बट इन्स्टेड ऑफ दॅट ही जस्ट फ्रोज. तो एकदम पॉज झाला, लाईक पूर्ण जग त्याच्यासाठी थांबलंय असं दिसत होतं. पण हे ऍक्च्युली अनप्रिडिक्टेबल होतं, बिकॉज आमचा मार्शल खूप मस्ती केलाय, खूप मस्ती करतो. आणि त्या क्षणी ना मला लक्षात आलं की काही लोक किंवा प्राणी लाऊड नसतात, पण त्यांचे रिॲक्शन्स खूप खोल असतात, त्यांचे थॉट्स खूप डीप असतात. ही वॉज प्रोसेसिंग इन हिज ओन वे. मी त्याच्या जवळ बसली, काही बोलले नाही, काही नाही, फक्त मी त्याच्या बाजूला बसले. फक्त त्याला मी ना त्याचा ना वर्ल्ड एक्सप्लोर होईपर्यंत त्याला त्याचा वेळ दिला. मी वेट केला की हा बाळा, तू कर एक्सप्लोर, तू कर आता तुझा फिगर आउट की तू कुठे आहेस, काय करतोयस. मी त्याला त्याचा टाइम स्पेंड करून दिला. आणि
मग हळू-हळू त्यांनी वाळूमध्ये पाय घालायला सुरुवात केली आणि मग पाण्यात सुद्धा गेला. पण पाण्यात गेल्या-गेल्या माझा बाबू परत लगेच आला मागे. तो घाबरला होता. त्याला आता सगळं नॉर्मल व्हायला जरा वेळ लागेल. पण पण ना त्याच्या डोळ्यात आहे ना एक ना वेगळा स्पार्क दिसायला लागला. अँड दॅट्स व्हेन आय रिअलाइज्ड ही फेल्ट सेफ. त्याला आता सेफ फील व्हायला स्टार्ट झालं. म्हणून त्याने तो स्पेस एक्सेप्ट केला. शेवटी माझा मार्शल जिकडे एकदम शांत होता, जिकडे एकदम स्टिल होता, तेच ठिकाण त्याने एक्सप्लोर केलं. धावला, उड्या मारल्या. पण त्याच्या फेसवर आहे ना एक ना असं गोंडस स्माइल दिसून येत होतं. लाईक तो काही शब्दात नाही बोलला. लाईक ऑब्व्हियसली तो डॉग आहे, तो काही बोलू नाही शकत. पण मला ना आय कुड हिअर एव्हरीथिंग इन दॅट सायलेन्स. मला फील होत होतं की त्याला काय बोलायचंय. मला ना त्या दिवसांनी ना खूप काही शिकवलं. आपण कितीही बिझी असलो तरी ना आपण आपल्या लोकांना आणि आपल्या पेट्सला आपला वेळ द्यायला हवा. कधी कधी ते मागत नाही, बट देअर आईज आस्क फॉर अस. आता जेव्हा मी त्याच्याकडे बघते, त्याच्याकडे पाहते, तेव्हा ना मला तो बीच त्याच्या आयुष्यातील एक का मेमरी बनलाय असं दिसून येतं. अँड फॉर मी इट इज अ मुमेंट आय विल ऑलवेज होल्ड क्लोज. तो खूप स्पेशल मुवमेंट होता आमच्या सगळ्यांसाठीच आणि त्याच्यासाठी सुद्धा, कारण त्यांनी एक नवीन प्लेस एक्सप्लोर केली आहे. त्यांनी लाईफमध्ये फर्स्ट टाइम बीच बघितलाय. आणि हा, जर तुमच्याकडे पण एक असा फ्रेंड असेल ना, गिव्ह देम अ मेमरी. एक नवीन जागा, एक नवीन प्लेस, एक नवीन वेळ. इट डझंट हॅव टू बी ग्रँड, इट जस्ट हॅज टू बी शेअर्ड. एक्सप्लोअर करायचं म्हणजे असं नाही की कुठल्या महागड्या ठिकाणीच त्याला घेऊन जावं. त्याला एक छोटी छोटी मेमरीज द्या. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. तुमच्याकडे पण एक अशी स्टोरी असेल किंवा काही काही खास मुवमेंट असतील तुमच्या पेटसोबत, प्लीज कमेंटमध्ये सांगा. मला ऐकायला आवडतं. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येस, मी या व्हिडिओच्या शेवटी अजून काही क्लिप्ससुद्धा मी माझ्या मार्शलचे ॲड करणार आहे, तर ते सुद्धा बघायला विसरू नका. अँड डोंट फॉरगेट, कधी कधी शांत राहूनही खूप काही बोलता येतं. सो स्टे ट्यून्ड.